नमस्कार. मी सौ निकिता संजय शेठ ठाणे. माझी एक कविता सादर करणार आहे. कवितेचं नाव आहे छत्री. पण त्याआधी थोडीशी प्रस्तावना. आईची माया तर बाबांचे ते छत्र. म्हणजे मोठं संकट आलं की काय वाटतं, बाबा हवेत आणि म्हणजे छत्र हवं. जसं आता आपण बघितलं, कोरोनाचं संकट आहे. कोरोनाच्या संकटमध्ये आपण मास्क वापरला छत्र म्हणून. पण 2 वॅक्सिनचं छत्री घेणं जरुरी आहे. प्रत्येकाने 2 वॅक्सिन घेतली पाहिजेत. ती छत्री आपल्याला नक्कीच जरुरी आहे. छत्री म्हटलं, मागे छत्री आहे. छत्री म्हटलं की आठवतो तो पाऊस. आणि पाऊस म्हटलं की पावसावरून आठवतात छत्रीचे काही जोक, छत्रीचं आत्मवृत्त. असं छत्रीवरून बरंच काही. छत्रीची विविध रूपं, छत्रीमधल्या गमती जमती, छत्रीमधल्या शाळेत लहानपणी काय केलेलं असेल मजा मस्ती, ती आठवते. तर माझी कविता सादर करते. नाव आहे छत्री. संकटा माझी छत्र तर पावसा माझी छत्री. संकटा माझी छत्र तर पावसा माझी छत्री. रक्षण करण्यास पात्र हीच एक खात्री. आजोबांची छत्री काळी मोठी. आजोबांची छत्री काळी मोठी, जणू आधार देण्याची काठी. आईची मस्त रंगीबेरंगी छत्री. आईची मस्त रंगीबेरंगी छत्री चमचम करी दिवसा आणि रात्री. आई जशी काम करते दिवस रात्र, तशी आईची छत्री ही दिवसा आणि रात्री काम करते. ताईची छत्री घडीची. ताईची छत्री घडीची, उन्हा पावसात वापरायची. उन्हात पण छत्रीचा उपयोग होतो, पावसात पण. म्हणून ताईची छत्री घडीची, उन्हा पावसात वापरायची. माझी छत्री बटनाची. माझी छत्री बटनाची, आधुनिकता आणि नाविन्याची. छत्री राजे महाराजांची. छत्री राजे छत्रपतींची, रेशीम अन मोत्याची. छत्रच होई छत्र रस्त्यावरच्या दुकानांची. छत्रच होई छत्र रस्त्यावरच्या दुकानांची. आठवणीतली छत्री आणि छत्रीतला पाऊस. आठवणीतली छत्री आणि छत्रीतला पाऊस. प्रेमीजनांच्या मनात नक्कीच दाटून आली असेल हौस. प्रत्येकाच्या दारात अशी छत्रीची गंमत. प्रत्येकाच्या दारात अशी छत्रीची रंगत. पण छत्रीशिवाय भिजण्यात खरी आहे गंमत. पण छत्रीशिवाय भिजण्यात खरी आहे गंमत. नमस्कार. धन्यवाद.